आम्ही जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये कितना है जोर, कितना बाजू कातिल में है। पाकिस्तान को हम जनता की तरफ यही कहना चाहते हैं कि बाप बाप है और बेटा बेटा है। बाप से उलझने की कोशिश ना करे, नहीं तो नुकसान भुगतना पड़ेगा। रात में देखा था कि किस तरह से आसमान के ऊपर कोशिश की गई थी, लेकिन हमारी डिफेंस सिस्टम ने किस तरह से बिल्कुल साहब, बिल्कुल देखा था हमने। जो उन्होंने हिमाकत ये की है, हरकतें की है, पर भारत अपने सुरक्षा को लेकर एकदम सटीक और मजबूत है। भारत की जनता है, जो भी विश्वास के साथ हम तैयार है। अगर जरूरत पड़े तो हम नागरिक भी सेना के साथ मजबूत कंधा मिलाकर चलेंगे। उद्या वेळ पडली तर आम्ही सुद्धा सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढू असा निर्धार आता स्थानिकांनी बोलून दाखवलेला आहे। अत्यंत मैं रात को बाहर निकला था इन केस कोई काम से, तो थोड़ी देर में देखा कि बाहर जोरदार मिसाइल के हमले हो रहे हैं और मैं खुद घबरा गया। जब फिर मैं फटाफट भाग के घर आया, वहाँ बच्चे वगैरह सारे डरे हुए थे। एक बार तो डर का माहौल बन गया था, बच्चों में बड़ों में भी बन गया था कि क्या हो रहा है, अचानक समझ में नहीं आया। फिर थोड़ी देर बाद पता चला कि ये एंटी मिसाइल वापस जा रहे हैं, तो उसके कारण भी धमाके और वहाँ से भी आ रहे हैं, उसके धमाके दोनों हो रहे हैं। आपके फैमिली में परिवार में सब डर गए थे? तर काही नुकसान झालेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतो। घरांची पडझड झालेली आहे, वाहनांचं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानकडनं गोळीबार करण्यात आला, शेलिंग टाकण्यात आले, तर त्यानंतर झालेलं आहे नुकसान या ठिकाणी आपण पाहतोय, ज्याचा आढावा भारतीय लष्कराकडनं देखील घेतला जातोय। स्थानिक नागरिक जे आहेत ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत देखील केली जात आहे। काही बांधकामं, काही दुकानं सुद्धा जमीनदोस्त झालेले आहेत पाकिस्तानच्या अंदाधुंद गोळीबारात। काही हेवी मोटर शेल सुद्धा पाकिस्तानने डागलेले होते काल, ते देखील काही रहिवासी भागात आढळलेले आहेत। तरी अनेक मिसाईलचे हल्ले आणि ड्रोनचे हल्ले भारताने यशस्वीरित्या परतावून लावले, त्यामुळे फार मोठं कुठे नुकसान किंवा जीवितहानी सुदैवानं झालेली नाहीये। भारताने अनेक ठिकाणचे हल्ले उधळलेले आहेत, त्यामध्ये पूंछ, पठाणकोट, कठुआ या सगळ्या भागांचा समावेश आहे। त्याचबरोबर अमृतसरमध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न होता। वैष्णोदेवी, सांबा आणि जम्मू मधले हल्ले सुद्धा भारताने उधळले आहेत। पाकिस्तानचे ड्रोन भारताने पाडले आहेत। तर उरीमधली ही काही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की उरीमध्ये सुद्धा या घराचं मोठं नुकसान यामध्ये झालेलं आहे। उरी, पूंछ, राजौरी हा सगळा भाग हा पाकिस्तानच्या अगदी सीमेला लागून आहे, जिथून पाकिस्तानकडनं वारंवार गोळीबार केला जातो। तर राजौरीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। घरांचं नुकसान झालं, त्याचबरोबर ट्रॅक्टर जे आहे त्याचं नुकसान झालेलं आहे, गाडीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। स्थानिकांकडनं देखील याचा आढावा घेतला जातोय।